नमस्कार. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवाळी इनाम येथे बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी माहे ऑक्टोबर 2023ची दहिवली नीड केंद्राची शिक्षण परिषद संपन्न झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री अमित देशपांडे सर यांनी सर्व उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत करून दहिवली नीड केंद्राच्या सन्माननीय केंद्रप्रमुखा सौ प्रतिभा साळोखे मॅडम यांचे नाव सदर शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुचविले. त्यास दहिवली नीड शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक पाटील सर यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. सन्माननीय साळोखे मॅडम यांनी सदर अध्यक्षस्थान स्वीकारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने शिक्षण परिषदेची सुरुवात झाली. शाळेच्या बालिकांनी आपल्या सुरेल आवाजात ईशस्तवन आणि सुंदरम मनभावनम हे मनाला भावणारे अतिशय सुंदर स्वागतगीत सादर करून सर्वांचे संगीतमय स्वागत केले. या शिक्षण परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच केंद्रातील सर्व अंगणवाडी शिक्षिका यात सहभागी झाल्या होत्या. शिक्षण परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा सौ साळोखे मॅडम, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि उपशिक्षक तसेच सर्व अंगणवाडी शिक्षिका यांचे शाळेच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. माझे शिक्षक माझा अभिमान ही भावना असलेल्या आमच्या सन्माननीय केंद्रप्रमुखा मॅडम यांनी शिक्षकांप्रती असलेले प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यास प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून केंद्रातील सर्व शिक्षकांना सन्मानित करतात. काही कारणास्तव राहून गेलेला हा कार्यक्रम त्यांनी सदर शिक्षण परिषदेदिवशी सर्व शिक्षकांना तसेच सर्व अंगणवाडी शिक्षिकांना आपुलकीची भेट देऊन सन्मानित केले. तदनंतर सन्माननीय अध्यक्षा तथा केंद्रप्रमुखा यांनी सदर शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केले. विविध शासकीय कामकाजाविषयी माहिती देताना FLN, अपार फॉर्म भरणे, UDAIS प्लस अपडेट करणे, विद्यार्थी ब्लड ग्रुप तपासून घेणे इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विविध विषयांवर संबंधित शिक्षकांनी मार्गदर्शन केले. FLN सौ गहिने मॅडम, शाळा नेवाळी इनाम. निपुण भारत अभियानांतर्गत FLN हे एक मिशन आहे जे 5 वर्षांचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असून त्याचा कालावधी शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 2026-27 असा आहे. FLNची गरज आणि शिक्षकांची भूमिका, पायाभूत शिक्षणाची विकासात्मक ध्येय PPTच्या प्रभावी वापराने स्पष्ट केली. FLNचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ECCE अर्थात प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण याचे विशेष मार्गदर्शन त्यांनी अंगणवाडी शिक्षिकांना केले. या संदर्भातील विविध कृती त्यांनी प्रत्यक्ष अंगणवाडी शिक्षिकांकडून करून घेतल्या. सामाजिक आणि भावनिक शिक्षणाची गरज श्री खोमणे सर, जनता विद्या मंदिर, दहिवली. अतिशय सुंदर आणि सुलभ भाषेत त्यांनी आपल्या घटकाचे विवेचन केले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील गरजा आणि भावना वेगवेगळ्या आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या असतात. कुटुंब, शाळा आणि समाजाद्वारे प्रत्येक बालकाचा सामाजिक आणि भावनिक विकास होत असतो. शाळेत येण्यापूर्वी बालक समाजाकडून बऱ्याच गोष्टी शिकून येतो. शाळेत आल्यानंतर मुलांच्या भावना शिक्षकांशी जोडल्या जातात. भावना ही एक संकल्पना आहे. चांगला हात धरला तर कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही आणि चांगला हात म्हणजे बालकाचे प्राथमिक शिक्षण होय. याच टप्प्यावर प्रत्येक बालकाच्या भावनांचा विकास करणे, भावनेवर नियंत्रण मिळवण्यास शिकवणे, नैराश्यावर मात करण्यास शिकवणे, संकटांना लहानपणापासून सामोरे जाण्यास शिकवणे हे प्रत्येक शिक्षकाचे काम आहे.
एकूण काय तर बालकांमधील सकारात्मकता वाढीस लागून नकारात्मकता नाहीशी करणे आणि याचे प्रभावी माध्यम आहे संवाद. कोणतेही काम मनापासून करा. आपल्यात बदल केला की बालकात बदल होतो, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. शिष्यवृत्ती मार्गदर्शन श्री पालवे सर, डोंबे विद्यानिकेतन, दहिवली. श्री पालवे सर यांनी शिष्यवृत्तीमधील बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन केले. बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता, निर्णय क्षमता, आकलन क्षमता, समायोजन साधण्याची क्षमता. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे बालकाचा भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास साधता येतो. शिष्यवृत्ती परीक्षा ही एक संधी आहे, याची जाणीव बालकांना करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे शिष्यवृत्ती परीक्षा हे एक माध्यम आहे. बुद्धिमत्तेचे एकूण 11 घटक 35 उपघटकात विभागले असून प्रत्येक घटकाचा पेपरमधील भारांश, त्यावरील उदाहरणे आणि त्या उदाहरणे सोडवण्यासाठी लागणाऱ्या क्लुप्त्या श्री पालवे सर यांनी अतिशय समर्पकपणे सर्वांसमोर मांडल्या. पुढील विषय सायबर सुरक्षा. श्री सावंत सर, शाळा मुक्पे. नेटच्या माध्यमातून केली जाणारी कृती म्हणजे सायबर. आजच्या डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञानाचा अतिवापर, त्यातून होणाऱ्या चुका आणि त्यासाठी आवश्यक असते ती सायबर सुरक्षा. श्री सावंत सर यांनी सायबर गुन्ह्याचे प्रकार, भारतातील सायबर गुन्हे आणि त्यातील महाराष्ट्राचा क्रमांक, सायबर हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवावे, सायबर सुरक्षा कशी काम करते, सायबर सुरक्षेचे प्रकार आणि त्याचे फायदे इत्यादी बाबत माहिती PPTद्वारे अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमोर मांडली. शेवटी सौ गहिने मॅडम, शाळा नेवाळी इनाम यांनी सर्वांचे आभार मानले. या शिक्षण परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मार्गदर्शकाने आपापल्या विषयाचे अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्हा सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली आणि खऱ्या अर्थाने ही शिक्षण परिषद शैक्षणिकदृष्ट्या सार्थकी ठरली.